अरे वा, आज चक्क गजरा. ती एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाली. सध्याच्या परिस्थितीत त्याच्याकडून एका साध्या कटाक्षासाठी तिला तरसायला लागत होतं. लग्नाला अनेक वर्षे उलटून गेलेल्या अनेक जोडप्यासारखं त्यांच्यातल्या संवादाची पातळी आणि आपुलकी दोन्ही यथातथा झाली होती. त्यामुळे ह्या छोट्याशा गोष्टीने सुद्धा तिला खूप आनंद झाला. यात काही नवल नव्हते. त्याने तिच्या हातात दिलेला गजरा घेतला आणि तिला म्हणाला, मागे फिर, माळून देतो. ती हसून वळली. त्याने हलकेच गजरा माळला. तिला खूप छान वाटलं. लग्नाआधी तिला गजरा कधीच आवडायचा नाही. ती शक्यतो वेस्टर्न कपडे घालायची. त्यामुळे गजरा कधी फारसा माळला जायचा नाही. कधी सणासमारंभाला आईने सांगितलं तर नाक मुरडायची ती. पण लग्नानंतर अनेक गोष्टीसोबत आवडीनिवडीही बदलल्या. प्रेमाने सांगितलेल्या गोष्टी सक्तीच्या न वाटता नवऱ्याच्या प्रेमाखातर आवडू लागल्या. नंतर प्रेमाची व्याख्या बदलली किंवा प्रायोरिटीज बदलल्या म्हणून सक्ती उरली. असो, ह्या क्षणी तरी छान वाटते ना. बास, काय बनवलंय आज जेवायला? त्याने विचारलं. अजून सुरुवात नाही केली स्वयंपाकाला. काय बनवू सांगा. काही नको, आपण आज बाहेर जाऊया जेवायला. आणखी एक शॉक. ह्याला आज झाले तरी काय? इतका कसा आज राजा उदार झालाय? लगेच तिचं दुसरं मन उसळून म्हणालं, काहीही काय, तो काय कंजूस नाहीये. माहीत आहे, पण आज काहीतरी घडले हे नक्की. स्वारी फारच खुशीत दिसते आज. पण तो खुशीत तर आधी असायचा. पण कधी आपल्याशी इतका चांगला वागला नाही. मग काय करावं त्याने? चांगला वागला तरी तुला प्रॉब्लेम, नाही वागला तरी तू उदास. करावं काय त्याने? सगळ्या गोष्टीत संशय घ्यायची मेली सवयच झाली तुला. आता तो प्रियकरासारखा वागतोय तर तू का टिपिकल बायको मोडमध्ये आहेस? ऐक ना त्याचं. जा, तयार हो मस्तपैकी आणि दोघं छान एन्जॉय करा. नसती खुसपट काढत बसली. बरं बरं, एवढं काही बोलायला नको. आज तू काही बोलत नाहीये तर तू मला ऐकवतोयस का? ती खुदकन हसली. तिच्या दोन मनामधली खडाजंगी संपली होती आणि तिला पॉझिटिव्ह कौल का काय तो मिळाला होता. तिने त्याच्या आवडीचा पिवळा आणि गुलाबी सलवार कमीज घातला. केस विंचरून गजरा पुन्हा नीट माळला. दोघे कारने निघाली. वाटे तो अखंड गप्पा मारत होता. ती शांतपणे पण लक्ष देऊन ऐकत होती. थोडं अंतर गेल्यावर तिला राहवलं नाही. तिने विचारलंच, तुझा मूड खराब करायचा नाहीये मला, पण एक विचारू? अगं विचार ना. माझा मूड आज कशानेही खराब होणार नाहीये. आज काय झाले तुला? अचानक बाहेर वगैरे जेवायला चालणार आहे ना तुला? तुझी इच्छा नसेल तर आपण घरी जाऊया. मी काहीतरी पार्सल आणतो. नाही रे, माझी इच्छा नसायला काय झाले, पण मगाशी घरी आल्यापासून मी बघते तू खूप आनंदात आहेस. मला सारखं वाटते की आज काहीतरी छान घडले तुझ्यासोबत. काय ते सांगितलंस तर त्याचा मलाही आनंदच होईल. असं तुला नाही वाटत का? काही नाही गं. आज आमच्या ऑफिसमध्ये हॅपीनेस अनलिमिटेड असा एक सेमिनार होता. त्या माणसाने एक कथा सांगितली. तशी काल्पनिकच म्हणायची, पण त्या कथेचा मी अजूनही विचार करतोय. त्याचा प्रत्येक शब्द माझ्या कानात घुमतोय, मनात फिरतोय. अजून कुठली कथा? तिला आश्चर्य वाटलं. अशी कुठली कथा असेल ह्याला एवढी आवडलेली? ह्याला इम्प्रेस करणं म्हणजे ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यापेक्षा महाकठीण काम. त्याला कधीच कुठली गोष्ट फार अशी आवडत नसे. तिच्या तर प्रत्येक गोष्टीत त्याने लग्नानंतर खोड काढली होती. असो, तो सांगू लागला. फार पूर्वी म्हणे अरब देशात एक इसम राहायचा. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. साधा माणूस, पण नेहमी आनंदी आणि समाधानी. सतत चेहऱ्यावर हसू. एके दिवशी त्याला एक कप सापडतो. त्या कपात रडलं की अश्रूंचे मोती तयार होतात हे त्याला कळतं. पण ह्या पट्ट्याला कधी रडूच येत नसे. मग तो सतत उदास राहण्याचा प्रयत्न करू लागतो. दुःखाच्या ठिकाणी आवर्जून जाऊ लागतो आणि त्या कपात रडून अश्रूंचे मोती तयार करू लागतो. हळूहळू त्याला ह्या मोत्यांच्या आणि त्यातून येणाऱ्या श्रीमंतीचा मोह होऊ लागतो. त्याचं लग्न होतं. बायकोवर प्रेम खूप, पण बायकोला आनंदी ठेवू शकत नाही. कारण स्वतःला आनंदी राहणं गरजेचं वाटत नसतं. शेवटी तो माणूस मोत्यांच्या डोंगरावर बसून आपण स्वतः संपवलेल्या बायकोच्या प्रेतावर रडतो. असा त्या कथेचा शेवट आहे. बापरे, तिच्या अंगावर काटा आला. मी खूप विचार केला ह्या कथेचा. म्हटलं यार, आपण आनंद हवा म्हणून सगळीकडे भटकत असतो. पण जी माणसं आपली आहेत, आपल्याजवळ आहेत, त्यांच्या सुखात आनंद शोधणं किती सोपं आहे.
मगाशी एका लहानशा गजऱ्यानेही तू किती खुश झालीस. तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मलाही खूप बरं वाटलं. ती खुदकन हसली पुन्हा. आपला नवरा आपल्यावर मनापासून खूप प्रेम करतो आणि आपल्या सुखासाठी प्रयत्न करतो ही कल्पनाच अत्यंत सुखावणारी आणि पॉझिटिव्ह आहे. हॉटेलजवळ आल्यावर ती कारमधून उतरते. तो गाडी पार्क करून आला आणि दोघे जिना चढत असताना तिच्यातली बायको पुन्हा जागी झाली. काय रे, पण मला एक सांग, मोती मिळवण्यासाठी त्याला उदास राहायची काय गरज होती? रोज कांदा चिरला असता तर ढीगभर मोती मिळाले असते. उगाच त्या बिचाऱ्या बायकोला मारलं बावळटाने. तो हसू लागला आणि आश्चर्यचकितही झाला. हे त्याच्या डोक्यातही आलं नव्हतं. कसं येणार? असे उपाय बायकोलाच सुचवू शकतात. त्या माणसाला पण हिच्या सारखी बायको असती तर ती वाचली असती. कमाल आहे आपली. हिच्याशी लग्न करून आपण फसलो. इथपासून इतरांना पण हिच्यासारखी बायको मिळावी इथपर्यंत आपण पोचलो. प्रगती आहे आपली. त्याला स्वतःवरच खूप हसू आलं. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.